because we like to do fable style storytelling. We can talk about these hard issues even with very young people. We can cross language barriers, cultural barriers, and also it's a great way to make connections between environmental and social and economic issues. हे जी प्राण्यांच्या इमेजेस जे प्राण्यांची चित्र वापरतात ती मुद्दामून वापरतात जेणेकरून अनेक वयाच्या मुलींना एकत्र बघता येईल आणि भाषेचं बंधन राहणार नाही. विशेषतः हे सामाजिक प्रश्न आहेत ते केवळ सामाजिकच आहेत असं नाही तर पर्यावरणाची आणि तिथल्या प्राणी जगताशी सुद्धा ते परिणाम करतात. म्हणून हे आणि विशेषतः आपण पंचतंत्र किंवा हिसाबनीती सारख्या गोष्टींमध्ये पण बघतो की ते फेबल म्हणतात की लोककथा या फॉर्मसाठी ते खूप फायद्याचे आहेत. When we traveled to Appalachia and met people who are living in these coal mining communities, they told us hundreds of different stories. And so the scene of the open cast mining is right here only, but then we wanted to understand what this means in our greater society and in the world at large. So we designed this so that it goes through a series of 5 chapters that are in a rough sort of timeline from left to right. The left side here is history, so we have stories of the land. On the far right side, left side, looking at the biodiversity of these mountains and the traditional ways that people were living there. Chapter 2 is the stories of colonization and the Industrial Revolution and the huge changes that happened when coal mining started moving in. Chapter 3 is the current day. We're not only looking at what happens in these mining areas, but also where all this coal and other resources are going. And then on the right side, we show what people are doing to try to make change and to look towards the future. So chapter 4 is the stories of resistance, what people are doing to try to stop mountaintop removal and other destructive forms of mining. And on the far right side, chapter 5 is about regeneration, what people are doing to look towards the future and create alternatives. हे चित्र काढताना यांच्या गटाने अनेक लोकांच्या शेकडो गोष्टी एकत्र गोळा केल्या, शेकडो कथा त्यांच्या आयुष्याच्या, त्यांच्या पूर्वीच्या किंवा त्यांच्या भविष्याविषयी काय चित्र आहे याचा. त्यानुसार त्यांनी या चित्राचे 5 भाग केले. तर पहिला भाग मधला भाग आपण पाहिला की काय दुष्परिणाम होतात पर्यावरणीय दुष्परिणाम खाणकामाचे. त्याच्या सोबतच पहिला जो भाग आहे तो काय होता अप्पलाची माउंटेन ही गोष्ट काय होती ते पहिल्या भागामध्ये तिथली जैवविविधता तिथला लोकजीवन याच्या संदर्भातला हे पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे की खाणकाम कसं सुरू झालं त्याचे सामाजिक परिणाम काय होते कशा प्रकारे त्या खाणींमधून एका प्रकारे विषमता जोपासली गेली हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग आत्ता जे काय स्थिती आहे त्याच्या संदर्भात आहे. वरच्या भागामध्ये फक्त त्या भागातच त्याचे परिणाम होतात असं नाही तर पूर्ण जगच त्याच्यावरती परस्परावलंबी असं आहे. तर तो वरच्या भागामध्ये जागतिक त्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता ह्या काळामध्ये लोकांना कळतंय की आपण खरंच सगळ्या खूपच उद्ध्वस्त करतोय म्हणून परत लोक रेजिस्टन्स करतायत संघर्ष करतायत की आपलं जे काही खाणी आहे की आपली जी काही जैवविविधता आहे ती परत मिळावी म्हणून जे काही संघर्ष करतायत त्याचा तो भाग आहे. आणि पलीकडे जे तिथले लोक ज्या काही भविष्याचं चित्रण करतायत ते सगळ्यात उजवीकडच्या भागात आहे. असं त्यांनी चित्राचं सफर डावीकडून उजवीकडे